डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या अनुदानात शासनाकडून भरघोस वाढ करण्यात आली आहे। या दोन्ही योजनेतून पात्र लाभार्थ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी यापूर्वी 2.5 लाखांचे अनुदान देण्यात येत होते। आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून ते अनुदान 4 लाख रुपये करण्यात आले आहे। जुनी विहीर दुरुस्तीसाठी यापूर्वी 50,000चे अनुदान देण्यात येत होते, ते आता 1 लाख करण्यात आले आहे। यापूर्वी या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 1.5 लाख रुपये तर 2 विहिरीतील अंतर 500 फुटांपेक्षा जास्त नसावे, या दोन्ही अटी शासनाने 3 डिसेंबर रोजी काढलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना काढून शिथिल केल्या आहेत। दरम्यान बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे या योजनेसंबंधी जनजागृती करण्यासाठी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात स्टॉल्स उभारले आहेत। त्यामधून प्रदर्शनात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेबाबत माहिती दिली जात आहे, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।